सर्वसिद्धे धूममचलमनोमङ्गलिं पते गच्छामि समयपाहुड अक्षय तृतीया हा महापर्व अक्षय का म्हटला गेला त्याचे कारण आपण बघितलं की या दिवशी दानाच्या परंपरेच्या विधीचा उद्भव झालेला आहे आणि ही विधी पुन्हा नष्ट होऊ नये कोणत्यामुळे राजांना अशा प्रकारची स्थिती सहन करायला लागू नये आणि ही विधी अक्षय राहण्यासाठी या तिथीचं नाव अक्षय असं ठेवलं गेलेलं आहे. विधीचा क्षय न व्हावा म्हणून त्याला अक्षय ही संज्ञा प्राप्त झाली आणि त्या अक्षय नावावरनं तर निदान पुन्हा स्मरण व्हावं की दान देण्याची विधी लक्षात ठेवली पाहिजे आणि दान नुसती विधी लक्षात ठेवून करायचं काय विधी पाठ झाली दान कुणाला त्या विधीने द्यायचं भाव व्हायला पाहिजे का नाही तशी भावना रोज करायची है जरी आपल्याजवळ पात्र असेल नसेल परंतु ही नवदा भक्तीची भावना रोज आपण केली तर आकाशातनं 4 वृद्धिधारी मुली सुद्धा येतील म्हणजे आपल्याला आणि नुसतं म्हणायचं ती विधी करायची नाही तसं घरामध्ये सगळी व्यवस्था पाहिजे नाहीतर यायचे महाराज तुम्ही त्या विधीनं उभारायचा म्हणायचा भाव करायचा आणि महाराज यायचे तुमच्या घरात आजी यावायला काय नाही अशी अवस्था नसावी म्हणून काल आपण बघितलं होतं थोडंसं की अशा प्रकारे हा अक्षय तृतीया महापर्व या नावाने जगात प्रख्यात झाला लेकिन हे परंपरा मात्र आहार देणे क्रिया से जीवित नाही रहेगी. ही परंपरा जी आहे ती केवळ आहार देण्याच्या रूपाने जिवंत राहणार नाही बरं तर जीव को आहार विधी का सच्चा ज्ञान हो आहार देण्याच्या विधीचं खरं ज्ञान व्हावं तसंच दाता पात्र आणि योग्य सामग्री यांची पण चांगल्या प्रकारे माहिती व्हावी आणि पिढी दर पिढी याचं ज्ञान सुरक्षित राहावं तेव्हाच ही आहारदानाची परंपरा अक्षुण्ण राहू शकेल अन्यथा मुनिराज तो पंचम काल के अंत तक विद्यमान रहेंगे और विधि का लोप हो जाए तो फिर उनको आहारदान की विधि कैसे मिलेगी. लेकिन आज कैसी विडंबना है कि लोगों ने इस पर्व को धन संपत्ति वैभव स्वास्थ्य आदि अक्षुण्ण बना रहे इस कुवृत्ति के साथ जोड़ दिया है ना. लोकांनी हा पर्व मात्र कशाशी जोडलाय धन संपत्ती वैभव आणि स्वास्थ्य आदी संसारिक गोष्टी अक्षय राहाव्यात या हेतून त्या ठिकाणी हा पर्व साजरा केला जातोय. माझ्या आत्म्याला अक्षय पद प्राप्त व्हावं ही भावना खरं तर या पर्वाच्या निमित्त आपल्याला केली पाहिजे. अक्षय पदाच्या प्राप्तीसाठी हा अक्षय तृतीया पर्व साजरा केला पाहिजे आणि मग हे अक्षय पद प्राप्त होण्याचे मार्ग है ना विधी व्यवहार आणि निश्चय अशा 2 प्रकाराने आहेत. निश्चयाने एकच विधी आहे अक्षय पद प्राप्त करण्याची ती म्हणजे निजध्रुवाचं प्रत्यक्ष प्रामाण्य सहित आत्मानुभव असं याच्याशिवाय अन्य कोणत्याही प्रकारे या जीवाला पर्यायामध्ये अक्षय पदाची प्राप्ती होणार नाही. हे कधी नष्ट न होणारं पद असं कोणतं आहे थांबा कोणतं पद आहे असं जे कधीच नष्ट होत नाही
बुद्धी सुद्धा सुपर ड्राय झाली आहे. कपडे तर सुपर ड्रायचे घालते तू, कोरडी म्हणाली. ड्रायचा अर्थ कोरडच ना. कोणतं पद आहे हा? कधी नष्ट न होणार पद कोणतं आहे आयुष? हा बरोबर. कॉन्फिडन्स न सांगे. आता घाबरतो काय? चुकलं तरी सुद्धा कॉन्फिडन्स न सांगावं माणसाने. घाबरायचं नाही. एक तर अज्ञान दूर होईल, तर आपल्या सम्यक ज्ञानाची दृढता होईल. याच्यासाठी आपल्याला चर्चा. इथं मान अपमान, कोणाला मोठं छोटं करण्यासाठी चर्चा थोडीच चालली आपली शास्त्रामध्ये. त्यामुळे अज्ञान जरी प्रगट झालं तरी सुद्धा घाबरायचं कारण नाही. चुकतंय आहे तसं योग्यता सांगा आम्हाला, समजावं. खरं काय आहे ते आपल्याला समजेल. आणि चुकल्यानंतर जास्त चांगलं समजतं. कारण मी चुकलो होतो आणि मग बरोबर मला जेव्हा सांगितलं जातं त्यावेळेस मला ती चूक ते बरोबर लक्षात ठेवण्यामध्ये कारणभूत ठरते. म्हणून चुकलेलं सुद्धा चांगलं असतं. म्हणून बोलायचं जे काय असेल ते कॉन्फिडन्स. कोणतं पद आहे? अविनाशी सिद्ध पद जे आहे ते अविनाशी पद म्हटलं जातं. कारण एकदा का ते पद प्राप्त झालं की हा जीव पुन्हा संसारामध्ये येत नाही. याची चर्चा आपण प्रवचनसारच्या किती वेळा 17व्या गाथेमध्ये ती चर्चा आपण बघितलेली आहे की सिद्धांनी संसाराचा असा नाश केलेला आहे की पुन्हा त्याचा उत्पाद होत नाही. आणि मोक्षाचा असा उत्पाद केलाय की पुन्हा त्याचा नाश होत नाही. बरोबर ना. एकाचा नाश त्याचा पुन्हा उत्पाद नाही, एखाद्याचा उत्पाद त्याचा पुन्हा नाश नाही. म्हणजे संसाराचा अविनाशी नाश आणि मोक्षाचा अविनाशी उत्पाद. अशा प्रकारे त्या ठिकाणी ती सिद्ध दशा, तेच अक्षय पद म्हटलं जातं. तेवढंच एक संसारामध्ये जीवाचं ध्रुव पद म्हटलं जातं. म्हणून समजसारच्या पहिल्या गाथेमध्ये त्या गतीची विशेषण देताना ध्रुव हे विशेषण आचार्यांनी स्पेसिफिकली ठेवलेलं आहे की ती गती कशी आहे? ध्रुव आहे. बाकीच्या गती अध्रुव आहे. म्हणजे कोणत्या गती आहेत दुसऱ्या बाकीच्या? सांग रे. स्मितच ना. छान, व्हेरी गुड. पाठशाळेत आल्याचा फायदा झाला का नाही? घरी बसला असतं तर कळलं असतं का? तर हे 4 गती ज्या आहेत त्या अध्रुव आहेत. मनुष्य गती, देवगती, नरक गती, तिर्यंच गती. कारण बघतो आपण त्या गतीमध्ये जीव जातो तो तिथं कायमचा राहत नाही, ती बदलत राहते. ठीक आहे. म्हणून सिद्ध गती ही ध्रुव म्हटली जाते आणि कशी आहे? अचल पण म्हटली जाते आहे ना. ध्रुवम अचलम असा पण शब्द वापरलेला आहे. कधी तिथं गेलेला जीव त्या पदातून चलायमान होत नाही. असं त्या ठिकाणी अक्षयपद निश्चयाने निजध्रुव शुद्ध आत्म्याच्या प्रत्यक्ष अनुभूतीनेच प्रगट होत. आणि व्यवहाराने त्या ठिकाणी ते पद प्राप्त करण्याचा उपाय कोणता आहे? निश्चयाने सम्यक दर्शन ज्ञान चारित्र. व्यवहाराने कोणता आहे हा प्रश्न अनुभवाने सांगा. व्यवहाराने अक्षय पद प्राप्तीचा उपाय कोणता? अक्षय तृतीयाचा जरी सांगितलं असतं तरी आहार दान देणे विधीपूर्वक. त्याच्यामुळे सिद्ध पदाची अक्षय पदाची प्राप्ती त्या श्रेयंस राजाला झाली. एवढंच आहे. असं काय व्यवहाराने असे जे षटक्रिया सांगितल्या गेल्या श्रावकाला, त्या षटक्रिया त्या ठिकाणी त्या जीवाला अक्षय पदाच्या प्राप्तीचं कारण ठरतात परंपरेने. म्हणून विकल्पाच्या भूमिकेत अशा प्रकारे श्रावक देवपूजा, गुरूंची सेवा, स्वाध्याय, संयम, तप, दान आदी कार्य करतो आणि स्वतःच अक्षय पद रिझर्व करतो, फिक्स करतो. असं म्हणून ज्या कोणत्या पद्धतीने आपल्याला अक्षय पदाची प्राप्ती होईल त्याचं त्या ठिकाणी निश्चय व्यवहाराने विचार केला पाहिजे. असं म्हणून काय सांगितलं? आज कैसी विडंबना है कि लोगों ने इस पर्व को किसके साथ जोड़ दिया है ना. धन, संपत्ती, वैभव, स्वास्थ्य आदि अक्षुण्ण बने रहे. आणि ते राहतात का? असं म्हणजे विपरीतताही. जे गोष्टी नष्ट होणार आहेत त्याला कायम ठेवण्याचा विचार. हीच तर मूर्त आहे, याचंच तर नाव मिथ्यात्व आहे, याचंच नाव संसार आहे.
दुःख याच कारणाने ज्या गोष्टींना मी कायम ठेवायचा विचार करतोय ऍक्च्युली त्या कायम राहत नाहीत, राहू शकत नाहीत. आणि ही चर्चा म्हणून 12 भावनेमध्ये पहिल्याच भावनेमध्ये नेहमी केली जाते. अनित्य राजा राणा छत्रपती आदी ही सगळी पद अनित्य आहेत, कायम राहणारी नाहीत. आणि अशा त्या अनित्य पदाच्या पाठीमागे आपण लागलेलो आहोत. कोणत्या हेतूने? अक्षय राहावेत या हेतूने पाठीमागे लागले. दिवस रात्र जी चिंता आहे ती कोणती आहे? या जीवाला नष्ट होऊ नये याची त्या ठिकाणी सतत भीती आहे. या जीवाला नष्ट होईल काय, होईल काय, आणि मग ते नष्ट होऊ नये यासाठी हा आयुष्यभर चिंता करत राहतो आणि कर्माचा बंद करून पुन्हा त्या ठिकाणी दुसऱ्या गतीमध्ये दुःख भोगायला जातो. जी व्यवस्था जशी आहे त्याचं ज्ञान करून घेऊन तशा प्रकारे स्वीकार करण्यामध्येच आपलं हित आहे. आपल्या कल्पना आता बाजूला ठेवाव्यात, कारण आपल्याला चांगले सर्वज्ञ देव मिळाले. त्यांनी सांगितलेलं त्या ठिकाणी तत्व आपल्याला मिळालंय की जे या जीवाच्या कल्याणाचं कारण होणार म्हणून सांगितलं. किंवा असं तसं कोणी सांगणारे नाही, साक्षात केवली भगवंतांनी सांगितलेलं तत्व ज्याला मिळतं तो जीव नियमानं त्या ठिकाणी जर त्याचा अध्ययन मनन करेल रुचीपूर्वक. ती चर्चा आली ना पद्मनंदी पंचमी विंशतिकेमध्ये, है ना? काय होती? तत्प्रतिप्रीती चित्तेन येर्वार्ता श्रुता स निश्चित भवेयो भावी निर्वाण भाजन. जो प्रीती चित्ताने जिनवाणीचं सेवन वाचन मनन करतो, ऐकतो, तर तो निश्चित त्या ठिकाणी भव्य जीव आहे आणि नियमानं तो मोक्षाला जाणार. पण प्रियमानं ऐकायला लागतं. उगाच ऐकायचं म्हणून नाही, कुठंतरी आणून बसवल्यासारखं नको, प्रेमानं त्या ठिकाणी ऐकावं. ती घ्यावं. तर प्रीती चित्ताने जो शास्त्राचं अध्ययन करेल तर काय होईल? मोक्षाची प्राप्ती होईल. म्हणून आज मिळाले खरं तत्व मिळाले, खरं तत्व सांगणारे देव गुरु आणि शास्त्र मिळाले. तर त्यांनी जे सांगितलंय तसंच आता मानूयात आणि आपल्या खोट्या मान्यता नष्ट करूयात. त्याच्यासाठी आपलं सगळं हे जीवन समर्पित पाहिजे. त्याच्यासाठी आपले आचार विचार आचरण सगळं त्याच्यासाठी असावं. तत्वाचं जसंच्या तसं स्वरूप स्वीकारण्यामध्ये आपलं कार्य किंवा परिणमन राहावं. आपली श्रद्धा जशीच्या तशी तत्वाला स्वीकार करणारी असावी. त्यासाठी आपला अभ्यास, त्यासाठी आपला पुरुषार्थ असणं गरजेचं आहे. असं काय झालं पुढं? अक्षुण्य कोण राहत नाही तर हे धन वैभव स्वास्थ्य कोणाचं राहू शकत नाही. कारण भावपावडमध्ये आचार्याने लिहिलंय शरीर रोगाचं घर. त्यामुळे त्याचं स्वास्थ्य हे म्हणजे उलटी कल्पना आहे. शरीर आणि स्वस्थ असं असत नसतं. शरीर म्हणजेच अस्वस्थतेचं नाव. जसं कोळसा काळा, तसं शरीर रोगाने सहितच. त्यामुळं त्याच्याबद्दल तुम्ही जर निरोगतेचं कल्पना करताल तर इट्स इम्पॉसिबल असं सांगायचं. म्हणून ते स्वास्थ्य अक्षुण्य कायम राहावं वगैरे अशा कुरीती बरोबर जोडला गेलेला हा पर्व जेव्हा की वास्तविक पाहिलं तर है ना, इस दिन आहार दान देने की विधि जो कि क्षीण हो गई थी, स्मरण में नहीं थी, उस विधि का उद्धार हुआ था. आहार दान की यह विधि आगे तक अक्षुण्ण बनी रहे. फिर किसी मुनिराज को हमारे इस अज्ञान की वजह से काय म्हणून परत आता कोणत्या मुनींना किंवा पुढे त्यांनी दिलंय है ना, अजून ते वाचतो. किती मुनिराज को हमारे इस अज्ञान की वजह से आहार संबंधी क्षुधा वेदनीय के उदय को सहन न करना पड़े, इसलिए इस पर्व का नाम अक्षय तृतीया पर्व रखा गया था. है ना, हम सभी इस पर्व को सम्यक रीति से मनाते हुए अपना मोक्ष मार्ग प्रशस्त करे, यही मंगल भावना है ना. त्याचा थोडस भाव दिला. आज के महापवित्र दिवस पर म्हणजे अक्षय तृतीयाचा जो महापवित्र दिवस आहे, और उस दिन आहार दान की प्रथा का प्रारंभ हुआ था.
हमारे ज्ञानी गुरु बताते हैं कि ज्ञान दान से पूर्व ही आहार दान का प्रारंभ हुआ. ही काल आपण चर्चा केली होती. ज्ञानदानाच्या अगोदर कोणतं दान? आहार दानाचा प्रारंभ झाला. हम सभी निरंतर ऐसी भावना है भाई कि समस्त ज्ञानी गुरुजनों के सदैव ही निरंतर आहार होते रहे. तुम्ही पाहता का ती भावना? 5 भावना आपल्याला सांगितल्या होत्या का नाही? सूरज जेवणाच्या सुरुवातीला 5 भावना पाहायला सांगितल्या होत्या है ना? थांबा जरा, सांग सूरज कोणत्या ते. म्हणजे भात असला तर तुला येतील, नसलं तर नाहीच येणार. आणि मला सांगायचं म्हणून आठवून सांगितलं तर उपयोग काय होणार नाही. किती छान वाटतं ते म्हटल्यानंतर. मी त्याचा अनुभव घेतोय सध्या. हा सांग. मान कोणालाच येत नाही. तुला एकट्याचं सोड आहे ना, मला सोडून इथं कोणाला बहुतेक काय येत नाही. त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. सहजतेने येते तेवढं सांग. चुकलं तर चूक म्हण आणि परत आजपासून नवीन सुधारणा करा. आणि असं काय त्याच्यामध्ये आपण मोठं पाप केलेलं नाही. पाप ते होईल जर आपण आपलं अज्ञान लपवलं. जसं रोग एखाद्या रोगीने लपवला तर आहे ना, त्याला त्याचं त्या ठिकाणी त्रास होणार आहे. म्हणून रोग लपवण्यापेक्षा रोग व्यक्त करावे लागतात. वकिलाकडं काय आपलं काळं गोरं सगळं समोर सांगितलं तर आपल्याला वकील त्याच्यातनं बाहेर काढू शकतो. बरोबर आहे का? त्यामुळे वकिलाकडनं जर तुम्ही काय लपवलं तर मग ते एखाद दिवशी घेऊन जाणार सगळं. बरोबर. आणि कर्म तर घेतच असतं, ते काय त्याच्यात शंका नाही. हे कर्माचं प्रतिक्रमण वकील शिकवतो कसं करायचं ते, ना काळ्याचं पांढरं करताना. मग लपवायचं काय कारण नाही. अज्ञान लपवायचं नाही. मग लक्षात घ्या. नमोकार मंत्र जर म्हटलं तर म्हणता येईल का नाही तुला? कसं काय? रोज म्हटल्यामुळं नमोकार मंत्र येऊ लागला. तसं आपण भोजनाच्या पूर्वी ह्या 5 भावना आपले 2दा चर्चा झाली त्याची बहुधा 5 भावनेसंबंधी. करेक्ट आहे ना? आता 3ऱ्यांदा करू. तसं काय अडचण नाही. थोडंसं आपलं विस्मरण होतं. कारण व्यग्रता जास्त असते आपली. शरीर धन आहे ना, बाकी सगळे प्रकार आहेत आपल्याजवळ. त्याच्यामुळं विसरणार नाही असं नाही. विसरू शकता. असू दे. कोणाला आठवते कोण करते आठवतंय जाऊ द्या. भावना कोण पाहतंय हा महत्वाचा मुद्दा. स्वप्नील भाई अप्रयोजनभूत आहे ना ती भावना. जेवताना फोन तर सगळेजण व्यापारी घेऊन जवळच बसतात. सुटलं नाही पाहिजे. म्हणजे जेवायची सुद्धा जी तुमची गरज आहे त्या गरजेला सुद्धा तुम्ही गौण करून हे फोन अटेंड करता. भूक लागली असली जरी तरी पहिल्यांदा तुम्ही बसलाय, तुम्ही ताटातून पहिला घास घ्यायचाय. भूक लागली, इतकी प्रचंड भूक लागली आणि फोन वाजलाय. दुकानात गिराईक भरपूर होतं म्हणूनच उशीर झालता आणि म्हणूनच जास्त भूक लागली. आणि अजून आता पहिला घास तो अंडात टाकतोय तर अंतराय ट्रिंग ट्रिंग आहे ना, त्यामुळे अंतराय भोग अंतराय कर्माचा उदय आला. मग आपण म्हणतो जाऊ दे भूक लागली बंद करा ती. असं थोडंच होतं. काय असं फार मोठं. आणि तिथनं फोन आला की एका गिरायकाने ते 10,000चा माल नेला तर ती महागारी आला. त्याला म्हणायचं पहिला घासाला खडा. काय करू पप्पा? त्यास काय म्हणणार? तुला कळतं का मी ज्याला बसलो असं चिडचिड करू. आणि तीच दुसरा निरोप आला, पप्पा एकाला 50,000चं सामान पाहिजे. असं का? हा आलोच. ते म्हणते शेडजीच पाहिजे. आणि गडबड आहे त्यांना, गडबड आहे. जाऊ दे मी जेवायला बसले, जाऊ दे. असं नाही. म्हणजे ते अटेंड करणं किती इम्पॉर्टंट वाटतं. आणि भोजन सुरू करायचं एक शांत चित्ताने. ॲक्च्युली माझा स्वभाव सिद्ध समान. खाणं पिण्यावर मी जगत नाही. खाण्यापिण्या हे एक रोग आहे. आणि त्या रोगाला शांत करण्यासाठी आपण जसं डॉक्टरने दिलेली एखादी गोळी खातो ना इलाजास्तव खातो. ते आपण काय हाऊस म्हणून खात नाही गोळ्या. हाऊस म्हणून कोण कोण गोळ्या खाता इथं? सापडेल का एखादा असा हाऊस म्हणून गोळ्या खाणारा? नाही. म्हणजे त्याच्यात शंकाच नाही ना, हाऊस म्हणून कोण गोळी खाते. कारण ती काय ते काय हाऊस असते का? तसली नाही. म्हणजे ना इलाज म्हणून खावं लागतंय. तसं जेवण ना इलाज म्हणून घ्यावं लागतं. हे रोग आहे. आणि गोळी सारखं घेतलंय कधी सुटतंय हे जेवण, अशी भावना करायला पाहिजे.
अनंत काळापर्यंत आपण भोजनाशिवाय राहू शकतो. चैतन्य अमृत हा माझा आहार आहे. विचार करा राव, चैतन्य हेच अमृत आहे ना, तोच माझा आहार आहे खरं. आणि त्याला आपण काय केलंय? दुर्लक्षित केलं. हे आपल्याला विचारातच घ्यायला तयार नाही. असं माझं स्वरूप काय आणि मी इतका का आकुलित व्याकुलित होतं हे भोजन घ्यायचं. जर त्याच्यात काय इकडं तिकडं झालं, मीठ नसलं, तिखट लिंबू काय अमुक अमुक जास्त कमी झालं तर कशा किती उत्पन्न होते. माझा स्वभाव काय? शांती. शांती खायचंच नव्हतं, खावं लागतंय. शरीर कर्म, मी अज्ञानाने केलेले कर्म आहे, त्या कर्माचं फळ म्हणून मला हे खायची वेळ आली. तर खायची गरज नव्हती मला. आणि ह्याच्यासाठी तर देवदर्शन असतं रोजचं रोज. गरज नव्हती मला खायची. कारण देव खातीत काय आपण बघतो. देवाचं देव आपले अर्यंत देव किती दोषाने रहित आहेत. थांबा, अर्यंत देव किती दोषाने रहित आहेत सांग मी जरा. काय असतील जेवढं काय असेल सगळ्या दोषाने रहित. काय साची किती दोष आहेत अर्यंतांचे, दोष रहित आहेत. काय आपल्याला करायचंय? देवाचे दोष रहित आहेत का सहित आहेत? काय आपलं देवाशी घेणं देणं आहे का? देवाशी आम्ही कुठलाच संबंध जोडायचा प्रयत्न करत नाही. हेच आपल्या मूळ दुःखाचं कारण आहे. म्हणून एक श्लोक दिला पद्मनंदी पंचशतीकेमध्ये, जेव्हा करुणाष्टका बहुतेक मध्ये आलेला आहे त्यांनी, की मला सुख कुठपर्यंत आहे त्यांनी सांगितलं. पण तुमची श्रद्धा नाही तर मी काय वाचून दाखवतो कुणाष्टो, पण तरी वाचून दाखवतो. कारण तुम्हाला विश्वासच पाहिजे का नको पहिल्यांदा. आणि उगं वाचणार तुम्ही म्हणणार बरं असं आहे का, ठीक आहे, वाचलं, बंद झालं, विषय संपला. असं होतं. 864 नंबरचा क्रमांक श्लोक आहे. पान नंबर 480 आहे. 480 जर नागपूरची प्रत असेल तर. आणि अधिकार आहे 20वा. करुणाष्टक स्तोत्रामधलं 7वा श्लोक आहे क्रमांक. हे प्रभू दयारूपी जल के कारण ही मैं अत्यंत शीतल. काय वाचू का आता? मिळालं? तव जिन चरणाब्ज युगम करुणामृत संग शीतलम यावत् संसारात पतत करोमि रुदितावदेव सुखी. देवाशी आपला संबंध जोडायचा प्रयत्न चाललाय ज्यात आहे ना, की जीव कुठपर्यंत सुखी असतो ती सांगताय तिथे. बघा काय म्हणते. जब तक करुणामृत से शीतल हे प्रभु तेरे चरण कमल भवाताप से तप्त हृदय में बसे तभी तक सुख विचल. जब तक करुणामृत से शीतल हे प्रभु तेरे चरण कमल भवाताप से तप्त हृदय में बसे तभी तक सुख अविचल. ओके, काय म्हटले बघा. हे देव काय, मैं संसार रूपी आताप से संतप्त हूं. त्यांच्यासाठी, तुझ्यासाठी नाही. तुला काय ताप आहे का? माझा फक्त असे नाही, मम्मीचा, दोघांचाच ताप आहे तुला बहुतेक. बाकी कोण तुला ताप देऊ शकत नाही. बरोबर आहे का? हे देव मैं संसार रूपी आतप से संतप्त हूं असं ज्याला वाटतंय त्याच्यासाठी हे आहे. ज्यांना वाटणारच नाही की मला ताप आहे, मला त्रास आहे, संसाराचा त्रास आहे, संसाराचं दुःख आहे, त्याच्यासाठी ही चर्चा नाही आहे. तेजस कुमार मैं संसार रूपी आतप से संतप्त हूं असं म्हणते. कोण म्हणतोय? ज्याला संसार दुःख रूप वाटतोय तो जे देवासमोर जाऊ त्या ठिकाणी असे भाव प्रकट करतोय. मी संसार रूपी तापाने त्रस्त आहे. आता पुढे काय म्हटले ते मला सांगायचं. जब तक मैं आपके दया रूपी जल से युक्त अत्यंत शीतल चरण कमलों को हृदय में धारण करता हूं तब तक ही सुखी रहता हूं. कुठपर्यंत सुख आहे हे सांगायचं. कुठपर्यंत आहे?
जोपर्यंत माझ्या हृदयामध्ये, तुमच्या चरणाजवळ असायला पाहिजे असं नाही, माझ्या हृदयामध्ये तुमचे जलाप्रमाणे शीतल चरण कमल आहे. माझ्या हृदयामध्ये जलाप्रमाणे शीतल असे तुमचे चरण कमल जोपर्यंत आहे तोपर्यंतच त्या ठिकाणी मला सुख आहे, असं आचार्यांना वाटतंय, असं ज्ञानीला वाटत की बाबा देवाचं स्मरण आहे तोपर्यंतच. अशी कितीतरी त्या ठिकाणी श्लोक येतात. एकी भाव स्तोत्रामध्ये 7 नंबरचा श्लोक येतो. पादन्यासादपि च पुनतो यात्रया ते त्रिलोकी हेमाभासो भवति सुरभि श्रीनिवासश्च पद्म सर्वांगेन स्पृशति भगवन् त्वय्यशेषं मनो मे श्रेयं किं तत् स्वयं हरहर्यन्न मामभ्युपैति. आता त्याचं हिंदी ट्रान्सलेशन इकडं केलंच आहे ना. श्री विहार परिवाह होत सुचिरूप सकल जग पाहिजे काय जग असेल. कमल कनक आभाव सुरभि श्रीवास धरत पग मेरो मन सर्वंग परम प्रभु को सुख पावे अब सो कौन कल्याण जन दिन दिन डिग पावे. काय म्हणले, जिथं जिथं तुमचे चरण विहार होतं ना, त्यावेळेस जिथं जिथं तुमचे चरण त्या ठिकाणी स्पर्श करता आहेत तिथं तिथं इंद्र काय करतो आणि सुवर्ण कमळाची रचना करतो. असं लय भारी वैभव आहे तेजस. तुम्हाला माहिती नाही अजून देवाचं वैभव किती असतं, म्हणून देवाबद्दल अजून आपल्याला असं ही इज ग्रेट. तुम्ही बाकीचे तुमच्या IT चे लोक बघत असाल आणि त्यावेळेस तुमच्यापेक्षा जास्त पॅकेजवाले मोठ्या फ्लॅट 4 BHK मोठी गाडी घेऊन त्यांचे CEO बघताना तुम्हाला वाटत असेल किती भारी. देवाचं जर वैभव ऐकलं ना चाट पडतात असं सांगतो. पण कधी ते आपण मन लावून वाचत नाही, त्याच्यात आपण आणि असं श्रद्धेनं बघत नाही त्याकडे. आणि त्यामुळे आपल्याला देव म्हणजे व्हेरी कॅज्युअली घेतो देवाला. आपण गंभीरतेने देवाला कधी घेतलंच नाही, ना त्यांचं ज्ञान घेतलं, ना त्यांचं बाह्य वैभव जे आपल्याला दिसतंय ते आपण कधी विचारात घेतलेलं. पंचकल्याणकाच्या हेतून आपण अनेक वेळा चर्चा केलेली आहे की किती मोठं ते वैभव आहे त्या देवाचं आहे ना. गर्भात येण्यापासून ते मोक्षाला जाईल तोपर्यंत त्या देवाचं वैभव केवढं सांगितलं जातं. असं तर पृथ्वी तलावर त्याच्याविषयी मोठी पुण्य प्रकृती नाही, पण आपण पाहिलेली आहे. आणि असे देव आपल्याला आज मिळाले असताना सुद्धा आपल्याला त्यांच्याबद्दल कुठं आतून भावच जर होत नसतील तर आपल्या एवढ्या दुसरं कोण पापी नाही समजा. ज्यांना मिळाले नाही ते तर पापी आहेत, पण मिळून आपल्याला त्यांच्याबद्दल प्रेम भाव निर्माण होत नसेल, एक त्यांच्याबद्दल भक्ती, एक श्रद्धा, खरे देव मिळून ते आपल्याला जर जमत नसेल तर म्हटलं लक्षात घ्या, सगळ्या जगातला जर कोणता मोठा पापी तर मीच पापी समजावा. का अशी भानगड आहे की मला देवाबद्दल असं आकर्षण निर्माण, श्रद्धा होत नाही, माझी भक्ती त्या ठिकाणी तसंच बनण्याचे भाव जेव्हा जेव्हा बघतो पुन्हा पुन्हा बघायची भावना असं त्या ठिकाणी मला जर होत नाही, त्यांच्याबद्दल काय करून काय नको असे भाव जर होत नाही तर काय नाही. तिथं भरत चक्रवर्तीने सोन्याची मंदिर रचली, विचारून रचली काय? त्या दुसऱ्या एका चक्रवर्तीच्या मुलांना काय काम नाही, उद्योग नाही, म्हटले आम्हाला काहीतरी काम द्या, जावं म्हटले, जावं मंदिर होता. मग तिथं जाऊन ते सोन्याची मंदिरं ती भरत चक्रवर्तीने केली होती, त्याचं पुन्हा त्यांनी हे केलं होतं, काय म्हणत त्याला जीर्णोद्धार करायला गेले. मग तिथं त्यांची परीक्षा घेतली होती त्या चक्रवर्तीची. त्या एका देवानं सगळं ते एक सापाचं रूप घेऊन त्या सगळ्या मुलांना बेशुद्ध केलं, मग निरोप घेऊन दिला. कारण त्या चक्रवर्तीचा तो मित्र होता, पूर्व गोवातला स्वर्गात गेला होता आणि ठरलं होतं दोघांचं दुसऱ्याला संबोधन करून संसारातनं विरक्त होण्यासाठी. मग अशी मुलांना त्या ठिकाणी केल्यानंतर येऊन निरोप दिला, असं तसं झालंय म्हटल्यानंतर मग चक्रवर्ती विरक्त झाला. म्हणजे ते पण त्या भरत चक्रवर्तीने रचलेल्या सुवर्ण मंदिराचं उद्धार करायला गेले. आपल्याला तर सुवर्ण मंदिर बांधायचंच नाही अजून. मग काय सांगायचं होतं, भगवंतांच्या प्रतिभक्तीचे भाव कसे असले पाहिजे ही चालली चर्चा आहे का नाही. मग सांगितलं की जिथं जाते तिथं
है ना. इंद्राशी ती किती किती 108 सुवर्ण 1008 किती 225 225 कमळ सुवर्ण कमळ आहेत. आता तर त्यांचं ते काय सोन्याची कमळ रचायचं हे असं काय एक त्यांचं वैभव आहे ते तर चालताना है ना आदर का आकाशातच चालते. म्हणजे त्यांच्याजवळ सगळेच आता ते हे असते नरवृत्ती. मग आता त्यांचं गमन काय ते कशाला स्पर्श करायचं जमिनीला काय आणि कमळाला काय याचा विषय येत नाही. पण ते आता देवांचा विहार चाललाय म्हटल्यानंतर आणि तो इंद्र त्या विहाराचा संगपती म्हटल्यानंतर तो इंद्र आपल्याला साजल असंच करणार ना काम. म्हणजे त्याची भक्ती असते त्याची श्रद्धा असते त्या भगवंतांच्या प्रती. कारण तो एक भवावतारी असतो त्याला माहित असतं देव म्हणजे काय. आणि म्हणून त्याचं पूर्ण समर्पण असतं देवामध्ये. काय काय म्हणून करून काय म्हणून नको असं त्याला वाटत असतं. म्हणून तर ते हजार डोळे करतो काय तांडव नृत्य करतो काय आणि ते समोसरणाची रचना करतो काय सगळं तिथलं हिऱ्यांचा माणिकानातले रत्नाची सगळी रांगोळी सुद्धा त्याचीच असते. विचार तरी करा तुम्ही काय काय असते कल्पवृक्षांत ते समोसरणाचं वैभव असायला लागल्यानंतर मग माणसाची म्हणून वाचायचं असतं प्रथमान योग. त्यामध्ये हे सगळ्या गोष्टी देत असताना आपल्याला आपल्या मनामध्ये आपोआप ती भक्ती भावना निर्माण होते एक श्रद्धा निर्माण होतं. आणि मग त्यांनी सांगितलेल्या तत्वाचं आपण पण ज्ञान करून आचरण करू लागतो. आपल्याला पण तसे बनण्याचे भाव होते. तिथं प्रॉब्लेम हा त्या अजून मला तसे बनण्याचे भावच निर्माण होईना. आणि त्याचं एकमेव कारण काय आपण हे वाचायला तयार नाही. म्हणून वाचा 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 भरपूर वाचा. आज जेवढं उपलब्ध आहे तसं तर फार कमी आहे. पण जेवढं आहे ते सुद्धा आपलं आयुष्य संपन्न तरी सुद्धा हे पुरून उरेल आपल्याला. पण वाचनाला आपल्याला टाइम नाही खऱ्या तत्वाला समजून घ्यायला. बाकीचे उद्योग शिकार करत बसलो. आणि आत्ताच सांगितलं हे सगळे कसे अक्षुण्ण आहेत काय. ज्या वैभवाच्या पाठीमागे लागलोय आपण आत्ता मिळलं तर काय तिथं ती दुकान नाही होणार सूरज लक्षात राहू. आणि मरणार नाही असं समजून तुला व्यायाम केला म्हणून. व्यायाम करणारे पण मरते तर सांगा डॉक्टर त्याला वाटतं मी व्यायाम करतो म्हणजे मरत नाही का काय. कोणाला सगळ्याला आहे ना. पण कुठं वाटतं तसं मला माझं पण आयु कर्म कधीही संपू शकतं. आणि मी येलं तर काय माझ्या पाठीमागं मग फक्त पाप बरोबर असेल लक्षात राहू द्या. म्हणून वाचा जेवढं वेळ मिळेल तेवढं वाचन करा. आणि धर्माच्या प्रती तत्वाच्या प्रती एक दृढ श्रद्धा निर्माण होऊ द्या की पुन्हा आपल्याला हा धर्म हेच तत्व मिळून निकट भविष्य काळामध्ये आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते. इतकं वाचन आणि अभ्यास करायला पाहिजे ह्या श्रद्धा तत्वाचं. कारण वाचनाशिवाय नाही होणार. तुम्हाला त्याच्या सानिध्यात राहिल्याशिवाय होणार नाही श्रद्धा. कुठलंही श्रद्धा ज्ञान तुम्हाला त्याच्या निकट राहावं लागतं. हे रोज सांगतो. यो यत्र निवसन असते स तत्र कुरुते रती यो यत्र रमते तस्मात् धन्यत रसन गच्छति. जिथं राहणार तिथं त्या ठिकाणी प्रेमात पडणार. माहिती कोणाच्या प्रेमात आहे इथल्या तिकडं राहिल्यानंतर प्रेमात पडतो की नाही. ती घर ती खोली ते दुकान आणि ते सगळे व्यक्ती तिथले एक एक गोष्ट तिथली सगळी चांगली वाटू लागते. पंढरपूर भारी का नातेपुती भारी कोण भारी सध्या दोन्ही भारी असं होतं. म्हणून राहता राहता प्रेमात पडायला वेळ लागत नाही पण राहावं लागतं. म्हणून सांगतो रोज. आणि आचार्यांनी हे सूत्र दिलंय तर ते सूत्र आचार्यांनी देवलीच्या ज्ञानातनं आलेलं सूत्र सांगितलंय. जो जिथे राहणार निकित आहे तिथं प्रेमात पडणार. म्हणून राहावं लागेल आपल्याला सानिध्यात सत्संगतीमध्येच राहावं लागेल. आणि मग बघू कशी काय श्रद्धा निर्माण होत नाही. बघू कसं आपल्याला त्याची आवड निर्माण होत नाही. आपण इथं वेळ देणार किती आपलं समर्पण किती अतत्पर होऊन आपलं इथलं सगळं काम चाललेलं तत्परतेनं नसतं चाललेलं ना. तुमचं घरचं तत्परतेनं काम चाललंय ना मंदिराचं चाललंय. पण दुकानचं तत्परतेनं काम चाललंय. स्वप्नीलबाई बरोबर. दुकान एक दिवस बंद ठेवून काय काम थांबतंय का शरद काका दुकानचं काम. घराचं काम थांबलं तर चालतंय मंदिराचं थांबलं तर चालतंय धर्माचं थांबलं तर चालतंय. एक दुकान आणि दुसरं शरीर दोनच माहितीत आपल्याला. कारण दोनाचाच प्रॉब्लेम आहे जास्त दरिद्रता आणि स्वास्थ्य म्हणजे शरीर. ह्या दोन गोष्टींसाठी आपला सगळा जीव टाकायचा चाललाय. जे शरीर पण सुटणार आहे जे धन पण सुटून जाणार आहे. त्या दुकानाला काय अडचण येऊ नये म्हणून त्याच्यासाठी मरायचं आणि त्या शरीराला काय अडचण येऊ नये म्हणून त्याच्यासाठी पळायचं.
काय थोडं काय झालं तर पळतं की ना आपलं, चला 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 दाखवून येऊ डॉक्टरला, दुखतंय, त्रास होतोय, काय होतंय, आणि काय नसताना दाखवता, ही महत्वाचा मुद्दा आहे. काय होत होता का तुम्हाला, पण उगाच दाखवलं का नाही, निघालं का नाही तुम्हाला प्रॉब्लेम, काय होत नव्हतं पण तर थोडंसं खात होते आंब्याच्या दिवसात आंबे, म्हणून आपलं पण रेग्युलर चेकअप जगायचंय ना, अक्षुण्ण शरीर अक्षय ठेवायचं त्यांनी, म्हणून म्हटले दाखवतो तसंच मधनं, इतकी काळजी शरीराची. काय होत नसताना कधी शास्त्र वाचते का माणूस, कधी धर्माच्या प्रती समर्पित होतंय का, काय होत नसताना, बरोबर आहे. काहीतरी व्हायला लागल्यानंतर देव धर्म देव आठवतो, अरे देवा, आणि मधनं तर चेक करावं ना, चेक करावं ना, जसं चेक केलं निघाला रोग, तसं मधनं जर चेक केला तर रोग निघेल. रोग निघेल काय, रोग आहेतच, मिथ्यात्व आहे, अज्ञान आहे, प्रमाद आहे, अवृत्ती आहे, कषाय आहे, योग आहे, काय नाही आहे, क्रोध आहे, मान आहे, लोभ आहे, काय काय नाही आहे, तेजस भयंकर रोगाने पिडलेला 18 दोष विचारायचे मला, लक्षात राहू दे. आता मी सांगितलं काय चुकून सांगितलं, सांगायचं काय, प्रेमात पडावं लागेल, आणि त्यासाठी त्याच्याबद्दलच त्याच्याबद्दल जीवाबद्दल आपलेपणा निर्माण व्हावा लागेल. आणि तो आपलेपणा निर्माण होण्यासाठी ज्यांना जीवाबद्दल आपलेपणा असतो त्यांच्या जवळ राहावं लागेल. देव गुरूंना जीवाबद्दल आपलेपणा आहे, सम्यक दृष्टी सम्यक ज्ञानी जीवांना जीवाबद्दल आपलेपणा असतो, म्हणून आपण त्यांच्या जवळ जातो. तर आपल्याला पण आपल्या जीवाबद्दल आपलेपणा आहे, तो सर्व जीवाबद्दल आपलेपणा आहे. असं हे साधं गणित आहे, पण आपण हे सोडवतच नाही, कारण आपल्याला दोनच दिसतंय, काय, शरीर दिसतंय आणि पैसे दिसते, ह्याच्याशिवाय तिसरं मला काय माहितीच नाही. कारण ही दोन दुःख घेऊनच आजपर्यंत आम्ही धर्म केलाय. शरीराला त्रास झाला तर धर्म करतोय देवाजवळ, आणि पैसे कमी पडले तर देवाजवळ जातो. त्यावेळेसच कोण नाही शरण, त्यावेळेस देव शरण. असं नाही चालणार. चर्चा कशासाठी चालली होती, इंद्र काय करतो, 225 सुवर्ण कमळाची रचना करतो. काय वैभव राहते, कल्पना तर करा. आणि केवलींचा विहार चाललाय, आपण पण बघतो की नाही, कधी कधी गावात महाराज येते तर आपण कसं स्वागत करतो. महाराज तर इंद्र म्हणून सांगत होते, इंद्राला भक्ती किती असते, प्रेम किती असतं, श्रद्धा किती असते, काय पण करायला तयार असतो देवासाठी तो. कारण देवाचं वैभव समजलेलं असतं, त्याला अंतरंग वैभव समजलेलं असतं की हा जीवच 3 लोकात सुखी आहे, म्हणून त्याची सेवा केली तर मी सुखी होणार, ही श्रद्धा पूर्ण इंद्राची. म्हणून ते सगळे त्या ठिकाणी सेवेला आहे, अहर्निशी सेवा. आणि मी कोणाच्या सेवेमध्ये दिवस रात्र, कोण ते लोक, काय ते काय देते तुम्हाला, केवळ शरीराचं स्वास्थ्यच आहे, मानसिक स्वास्थ्य देते, आणि तरी त्यांची चाकरी करायची 4 पैशासाठी. भिकारी बरा म्हणावं लागेल आपल्याला, सेवा न करता निदान भीक मागून तर जाते. आणि आपण किती त्रास देते तुम्हाला ते लक्षात येते का, ते लोक किती त्रास देते तुम्हाला. झोप नाही तुम्ही म्हटलं ना मला, त्यांनी सांगितलं का असा दिसतो चेहरा, काय 4-5 दिवस झोपच नाही, इतकं कामाला लावते. म्हणून काल परवा सांगितलं ना, ते चिडचिड होती म्हटलेले, हेच म्हणले, वर्षभर झालं होती त्यांना. हेतू काय, कुणी दिलं तुम्हाला ते, कसलं देवाने दिलंय, देवाला सोडल्यामुळे दिलंय असं हेच वाटत होतं ना. आता इथं काय दिलं होतं, जेव्हा तुमच्या हृदयातनं ते जिनेंद्र देवरूपी शीतल जल चरण कमल जर निघून जाणार, तर तुम्हाला तिथं तुम्ही शांतीचा विचारच सोडा. जोपर्यंत ते तुमच्या हृदयात आहे देवाचे चरण कमल, तोपर्यंत शांती असणार आहे. तुम्ही कधी पण प्रयोग करा, विश्वास आहे माझा, प्रयोग करायला लागतील आणि श्रद्धेने करायला लागतील, लक्षात राहते. म्हणून इथं सांगितलं त्यांनी की जेव्हा भगवंतांचा विहार 225 सुवर्ण कमळाची रचना करते, म्हटलं कमल कनक आभाव सुरभी श्रीवास धरत भरा ना परा पग, सॉरी श्रीवास धरत पग. जिथं जिथं पाऊल ठेवते भगवान, तिथं तिथं त्या ठिकाणी 225 सुवर्ण कमळाची रचना. ते कमळाचं पण वैभव, त्याच्यावर एकेका पानावर एक असे ते अगदी त्या ऐरावत हत्तीचं वर्णन करताना बघितलं, एकेका सोंडावर देव नृत्य करत असते देवांगाने, इतका मोठा हत्ती असतो तो.
ते तुम्ही विचार करू शकत नाही. काय म्हटलं ना, विचारच करू शकत नाही आपण ते. कारण आपली बुद्धी इतक्या खालच्या लेवलला आली. ते मोठं वैभव तुम्ही कधी बघितलंच नाही, ऐकलं ना, त्यामुळे हे बाहेरचं दिसतं नाही. तुम्हाला वाटतं ही लय मोठा आहे, याच्याकडे असली मोठी गाडी, याच्याकडे एवढे पैसे येते, याच्याकडे तेवढं ते CEO आहे, एलॉन मस्क काय म्हणायचं रे आहे ना, कोण आहे फेसबुकचं, कोण रे बरोबर. हा आता मला मी एक शास्त्रातलं विचारतोय, कोणत्या आचार्याने हा ग्रंथ लिहिला विचारू का? खंडागम कोणी लिहिला माहिती ना? छान आहे, असं काय नाही, म्हणजे माहिती व्यवहारातली चांगली आहे. मग असा तू फेसबुक म्हणजे मोठा मालक, असे तसे त्यांचं वैभव, ते बिल गेट्स ते काय असे काही गोष्टी आपण वाचतो, ऐकतो आणि मूर्खतेने तसल्या प्रकारचं काहीतरी करायचं. अरे देवाचं वैभव बघा आणि काहीतरी आहे ना. लो एम इज अ क्राईम म्हणून सांगितलं शास्त्रात, आपल्याला शास्त्रात नाही व्यवहारात सांगितलं. लो एम इज क्राईम, आणि आमचे सगळे एम लो आहेत. तुम्ही ज्याला बघून तुम्ही कमवताय ना पैसे, ते सुद्धा एकदम निवड निकृष्ट लोकांना बघून तुम्ही पैसे कमवताय. आम्ही देवाला बघतो. त्यांच्या एवढ्या जगात कोणी श्रीमंत नाही, असू शकत नाही, तुम्हाला माहिती ना. आणि म्हणून तर तुम्ही तसल्याच लोकांना बघणार आणि मग त्यांच्याबरोबर कॉम्पिटिशन चाललेलं असतं. तिथपर्यंत कसं पोचताय तिथपर्यंत, आणि काय न करता सगळं वैभव मिळतं, आणि करून सुद्धा तुम्हाला सगळं वैभव मिळत नाही. मजुराप्रमाणे उदाहरण दिलं ना, कामावर असणारे मजूर, त्या मजूर दिवसभर खालीवर पाट्या टाकते करते, त्याला किती पैसे मिळतील? त्या मजुरावर एक असलेला मुकादम नुसता खुर्चीत बसतो आणि त्याला पाठी उचल, नीट टाक असं म्हणतो, त्याला किती पैसे मिळतील? आणि त्या मुकदमावर असलेले पुन्हा अजून वर असलेले एखादा साहेब आहे ना, आणि त्याच्यावरचा एक साहेब जो असतो तो असतो एसी कॅबिन मध्ये वर बसले. आता एक व्यवहार आणि उदाहरण, पैसे कोण जास्त मिळवते? काम करणारे का निवांत बसणारे ऑफिसमध्ये? म्हणजे त्याला कसलं काम म्हणायचं? गाढवासारखं किंवा बैलासारखं. गाढवाला काय म्हणजे किती राबावला आणि मिळतं काय? बैलाला किती राबावं लागतं आणि मिळतं किती? तुम्हाला किती राबावं लागतं आणि तुम्हाला मिळतंय किती? म्हणून करणाऱ्याला नाही, जाणणाऱ्याला जास्त फायदा आहे. पण हे गणित सोडवत नाही ना मी. मला वाटतं अजून करतो 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 करतो. इथं सूत्र सांगते आम्हा करिष्यामी ती मरिष्यामी, आणि करणारा मरतो म्हणून सांगितलंय. आणि त्या सूत्राला पण त्याच सूत्राला फॉलो करायचं. मरणार आहे का? मी नाही मरणार, पण मी करणार. करणारे सगळे मिळले, जाणणारे तेवढे जगतात असं सांगतात. म्हणून सांगितलंय तर कोण आहे? उच्च उच्च ध्येय पाहिजे. आणि उच्च ध्येय सरात कोण आहे? सर्वोत्कृष्ट पुण्य प्रकृती. जर सांगते आचार्य तीर्थंकरच कर्म प्रकृती सर्वोत्कृष्ट पुण्य प्रकृती आहे, तर मग त्याला सोडून तुम्ही कोणाच्या नादी लागला? आणि ते आज आपल्याला शास्त्रात सांगितले, तुम्ही ऐका, त्याचं स्वरूप पहा आणि मग त्याचा विचार सुरू करा ना. ह्याच्यासाठी तर 24 तीर्थंकर पुराण वाचायचे असते. का वाचायचं? त्यांचं ते सगळं इतिहास, काय वैभव होतं त्यांचं, हे वाचताना ते माझे आदर्श बनून जातं. म्हणून हे वाचन करावं लागतं, वाचनाशिवाय नाही. मग असं झालं कमळ करते. आणि पुढे दिले ते मेरो मन सर्वांग परम प्रभू को सुख पावे. तिथं त्यांनी संस्कृत मध्ये सर्वांगेन स्पृशती भगवन त्वयि अशेषम मनो मे. माझ्या मनाच्या द्वारे तुम्हाला सर्व अंगाला स्पर्श करतो. मनाने नाही तर तुम्ही लावून हात लावचाल सगळ्या अंगाला, नाही लावतेच लोक. आणि देवाला हात लावायचा, कुठेतरी हात लावायचा एवढं आपल्याला येतं. काय हस्त व्हायला लागले तर हात लावायचा, एवढंच हात लावायला येत देवळात. असं मोबाईलला सुद्धा असं जे बाह्याने घेतलं का नाही मागं हात लावायला नुसता, चालतंय का? आपल्याला पाहिजे असतं ते हात लावून चालत नाही ते तिथं. मग तिथं काय म्हणते? तिथं एक वादिराज आचार्य सर्वांगेन स्पृशती भगवन त्वयि अशेषम मनो मे. माझ्या मनाच्या द्वारे मी तुमच्या सर्व अंगाला स्पर्श करतो. निश्चय अंग तर आपल्याला माहिती आहे, ज्ञान दर्शन आनंद आदी अनंत गुणाने संपन्न असं ते आत्म्याचं स्वरूप, आणि त्याला मी मनाने स्पर्श करतो. खरं तर ते शरीराचा स्पर्श काय आहे? ते स्पर्श रसगंध वर्ण, त्यात काय ना सुख आहे ना आनंद आहे.
सर्वांगीण स्पृशती भगवन तोय अशेषम मनोमे. आणि असं मी त्यावेळेस करत असताना मग पुढच्या ओळीत काय लिहिलं त्यांनी है ना, अब सो कौन कल्याण जो नो दिन दिन ढिग पावे. असं कोणतं कल्याण आहे की रोजचे रोज माझं त्या ठिकाणी चरणामध्ये असणार नाही, है ना, ते त्यांनी दिलं. श्रेयम किम तत् स्वयं हर यन्न मया मम अभ्युपैति. असं कोणतं कल्याण आहे की जे मला रोजचे रोज प्राप्त होणार नाही. थोडक्यात हे सगळं कल्याण म्हणजे जे माझी इच्छा आहे त्या सगळ्या माझ्या पूर्ण होणार जर मी तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रेमाने स्पर्श करतो तर. मनाने. मन महत्वाचं आहे, संयम. शरीर महत्वाचे नाही तुमची. इथं मन जोडावं लागतं इथं, कारण मन संज्ञी पंचेंद्रिय तिथंच काम करत असतं. ते सगळं चांगलं वाईट काम मनच करत असतं, शरीर काय नाही करत. मन सांगतं तसं शरीर चालतं. शरीर मनाचं गुलाम आहे. तुमच्या मनात जसं येतंय तसं ते शरीर मन शरीराला वागवतं. मन म्हणतं मोबाईल पाहिजे, मग ती बाहेरनं घेतलं जातं. मन म्हणतंय थायलंडला जायचंय, मग ती शरीराला थायलंडला घेऊन जाते. ती सगळं सुरुवात मनातून होत असते. मन स्वामी आहे 5 इंद्रियांनी आणि 5 इंद्रियाचा शरीराचा. मन मालक आहे, तो सांगेल तसं करतो आपण. आणि अज्ञान असताना ते मन नेतं इंद्रिय विषय भोगांकडे, पापाकडे. हा प्रॉब्लेम आहे. पण ज्ञान झालं तर तेच मन कुठं नेतंय? देवाजवळ नेतं. आणि देवाजवळ ज्याचं मन गेलेलं आहे तिथं काय म्हणते त्याचं? असं कोणतं कल्याण आहे, असं कोणतं सुख आहे की रोजचे रोज ते मला मिळणार नाही. सगळ्या सुखाची प्राप्ती यन्न आहे ना माम अभ्युपैति. मला असं काय मिळणार नाही म्हणून सांग. इतका विश्वास पाहिजे देवाच्या दर्शनावर. सगळ्या माझ्या इच्छा पूर्ण होणार देवाच्या दर्शनाने. म्हणून सकाळी सकाळी देवदर्शन करा, कारण दिवसभर तुमच्या इच्छा तुम्हाला पूर्ण करायची असते. तुम्ही जर संध्याकाळी जाणार तर काय इच्छा करणार पूर्ण? म्हणून पहिल्यांदा उठल्यानंतर प्रथम कर्तव्य श्रावकाचं देवदर्शन करा. इट्स व्हेरी 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 इम्पॉर्टंट. दुसरं सगळे हजारो लाखो किती सांगितले आपण, सगळी कामं बाजूला, पहिलं काम. आणि आपल्यामध्ये रुजवलं तर मुलांमध्ये रुजवलं. नाहीतर मुलं म्हणणार है ना पप्पा मम्मीलाच गरज नाही है ना, तर मग आपल्याला काय गरज? बरोबर आहे का? केवळ पप्पा मम्मीला गरज असते का देवदर्शनाची? नाहीतर गेलेच नसते फिरायला. नाही देव नाही नको, त्या गावात जायचंच नाही. इंद्रिय विषयाची लोलुपता इतकी आहे, आपण आपल्या लोकांना सोडून सुद्धा जायला तयार आहे. जसं मुलं सोडून सुद्धा जात आहे ना तुम्ही फिरायला गेला होता ना आफ्रिकेला, केवळला सोडून आणि निर्जराला. मला माहिती आहे, सोडलं ना तुम्हाला इथे लहान असताना. किती प्रिय आहेत का नाही मुलं? कोण प्रिय आहे? मुलं का ते भाऊ? ही सगळी अशी डेमो आहे. आपलं मन आपलं कुठं आहे? आपल्याला विषय भोगाचं आकर्षण किती आहे? तुमचे प्राण आहेत ही मुलं, पण त्यांना सुद्धा सोडून जायची तयारी आहे त्या भोगासाठी. फुकट असल्यामुळे, बाकी काय नाही. फ्री होतं मन. अडचणी कसं देवाला सोडून नाही. देव नाही नको मला जायचं नाही. तसं हनुमान है ना, रत्न फोडली. राम नाही तर नको तसला रत्नहार मला काय कामाचा नाही. ती राम आहे का त्या रत्नात? बघितलं ना ते उदाहरण दिले गेले त्यांच्यामध्ये. सीतेने खुश होऊन हार दिला नाही दिला हनुमानाला, आणि त्या हनुमाने काय केलं माहिती आहे तुला? है ना, एक एक रत्न ते हारातलं फोडलं, बघताय टाकून देत. सीतेला राग आला, ही काय एवढा मूल्यवान हार, हार मूल्यवान एवढा हार दिला, आणि हे माकड म्हणजे त्यांच्या अपेक्षेने माकडच की काय करतंय त्याचं? माकडाला काय करणार? असंच की तेच म्हणायचंय. करणार नाही देवाचं वैभव. पण ते वानर काय बघत होतं? काय बघत होतं? देव आहे का, राम आहे का त्याच्यात? बघितलं ना तरी सीतेला वाटलं ही मूर्ख आहे. कोण मूर्ख ठरलं? सीता का हनुमान? कोण मूर्ख? सांगतो रे, बाकी काय, बाकी जे असेल तसं
पण म्हणायला तर काय अडचण नाही की सीता मूर्ख होती, तिला कळत नव्हतं की किमती काय. राम किमती होता तर हार किमती नव्हता, पण ते वानराने दाखवून दिलं. आपल्याला सुद्धा काय दिसायला पाहिजे, देव असलं तर, नाहीतर मला जर राम नाही आणि देव नाही तर काय नाही, काय नाही मग काय नाही. कसलंही वैभव असो, 3 लोकांचं वैभव बाजूला नाही, काय नसतं त्याच्यामध्ये. जीव असला तर सगळ्या वैभवाला व्हॅल्यू जीव देतो. उद्गलाला व्हॅल्यू जीव देतो, उद्गलाला व्हॅल्यू 0 आहे. इथं बाहेर सोनं पडलं असलं तर तुम्हाला कळणार नाही. जोपर्यंत जीवाला कळत नाही ते सोनं आहे तोपर्यंत, नाही असंच दगडासारखं पडलेलं असेल. जीव त्याला व्हॅल्यू देणार आहे. जीवाची व्हॅल्यू केली पाहिजे नको, किती व्हॅल्यू आहे जीवाची, आणि ती देवाजवळ राहिल्यावर कळते. म्हणून इथं त्यांनी दिलं की असं कोणतं वैभव आहे जे मला रोज प्राप्त होणार नाही. तुमच्या आणि तुम्हाला बी जर रोज मनाने स्पर्श करेल तर असं कोणतं वैभव. कारण तुम्ही चालला तर 250 सुवर्ण कमळ रचतो इंद्र, मला काय सगळे असेच रचले ना श्लोक. जेव्हा शरीरातला कोड काढायचा तिथं तो श्लोक रचला का नाही त्यांनी तसाच. काय दिलं त्यांनी, प्रागेवेह त्रिदेव भवना दिश्यता भव्य पुण्यात पृथ्वी चक्रम कनकमयताम देव निन्नेतो येदम ध्यानद्वारम मोरुचिकरम स्वांत गेह प्रविष्टम तत्किम चित्रम दिनोपुरिदम यत् सुवर्णी करोस. आज म्हणते शरीरात कोड झाला होता, लोक त्यांना नाव ठेवते ती बाकीची आहे ना. ह्यांनी त्या ठिकाणी काय काय म्हणले, प्रागेवेह त्रिदेव भवनात, तुम्ही स्वर्गात इथं यायच्या अगोदरच इथं ही पृथ्वी आहे ना. त्रिदेव म्हणजे स्वर्ग, प्राक म्हणजे त्या स्वर्गातून इथं या भूमीवर येण्याच्या अगोदर. आणि दिश्यता भव्य पुण्यात, भव्य आहे ना, तुम्ही भव्य पुण्यवान. पृथ्वी चक्रम कनकमयताम देवनिन्ने त्वयेदम, ही सगळी पृथ्वी काय करून टाकतो होतं इंद्र, सुवर्णमय करून टाकतो. असं किती विश्वास आहे. मग त्यावर ते म्हणले, जर तू जन्मायला इथं यायच्या अगोदर ही पृथ्वी जर सुवर्णमय होऊन जाते तर ध्यानद्वारम मम रुचिकरम स्वांत गेह प्रविष्टम, जर तुम्हाला मी ध्यानाद्वारे माझ्या हृदयामध्ये बसवलं तर हे शरीर सुवर्णमय होऊन जाईल. यात काय आश्चर्य. अशी भाषा आहे त्यांची, इतकी श्रद्धा आहे. आणि ते शरीर सगळं कोड निघून जात. इथं विश्वास होता म्हणून त्यांनी पहिल्यांदा दृष्टांत, तसं इथं पण दृष्टांत दिला. असं होतंय, जर असं होतंय तर मी तुम्हाला माझ्या ध्यानाने म्हणजे ध्यानद्वारम, ध्यानच हे द्वार आहे की ज्याद्वारे तुम्हाला मी माझ्या अंतरंगामध्ये आहे ना घेतो. ध्यानद्वाराद्वारे तुम्ही माझ्यामध्ये प्रविष्ट होत असताना हे शरीर सोन्याचं होऊन जाईल. काय आश्चर्य. त्यांना शरीर सोन्याचं करायचं नव्हतं, त्यांनी आपल्या त्याच्यामध्ये देवाची महिमा सांगतात. तसं इथं म्हणते तुम्ही चालला तर सोन्याची कमळं रचले, मग मी तुम्हाला जर मनाने स्पर्श करेन तर मग त्या ठिकाणी असं कोणतं अभ्युदय आहे जे मला प्राप्त होणार नाही. अशा श्रद्धेनं भक्तीनं पूजा अर्चा करायची असते रे. उगाच आपलं पळत सण पूर्ण करायचं ना, एकदम आनंद घ्यायला पाहिजे त्या पूजेचा. गॉड इज ग्रेट, तुम्हाला माहित नाही काय, गॉड इज ग्रेट असं म्हणायला पाहिजे तुम्ही. भगवान त्या ठिकाणी महान आहे खरं तर. आणि म्हणून इथला श्लोक काय वाचला होता, तोपर्यंतच मी सुखी आहे. कुठपर्यंत, तोपर्यंत तुम्ही आहे ना. म्हणून महाभारतात जिस प्रकार कोई मनुष्य धूप के संताप से अत्यंत संतप्त हो और उसी समय पानी में भीगे हुए अत्यंत शीतल कमलों को अपने हृदय पर रखे तो जिस प्रकार वह सुखी होता है उसी प्रकार हे प्रभु, हे जिनेन्द्र, मैं भी संसार के प्रखर संताप से अत्यंत संतप्त हूँ. इसलिए जब तक मैं दया रूपी जल से अत्यंत शीतल आपके दोनों चरण कमलों को अपने हृदय में धारण करता हूँ तब तक ही सुखी रहता. हे सुखाचा उपाय आहे. सांगा त्याच्यावर विषय निघाला आपले व्यवहाराने आपल्याला काय झालं, अक्षय पदाची प्राप्ती करण्यामध्ये हे देव भक्ती, देव पूजा कसं एक सुंदर कारण. त्या निमित्तात सहजच माझ्या पर्यायामध्ये अक्षय पद प्राप्त होणार.
आणि इट्स नॉट अ जोक. अक्षय पद म्हणजे अक्षय पद विचार तर करा ना, कधी विचार तर येतो का अक्षय म्हणजे कधी नष्ट न होणार असं कोणतं पद? त्या पदाबद्दलचा विचार सुद्धा नाही. मी जर एकदा सुद्धा दिवसात नाही येत तर आपण आपलं ध्येयच नाही ना. ते रोज जे आपलं ध्येय असतं त्याचा एकदा विचार यायला पाहिजे का नाही? काय ध्येय आहे? कुबेर हाईट्स विकावं का नाही? रोज एकदा तर जेवताना विचार येते का नाही? दिवसभरात एकदा तर येते का नाही? काय आणि मला अक्षय पद पाहिजे म्हणून कधी विचार येते काय? असं प्रॉब्लेम. मला ध्येय अजून फिक्स झालं नाही, कारण आपण त्याच्यावर विचार नाही, वाचन नाही, समर्पण नाही, तिथं तर काहीच नाही. मग कसं आपल्याला वाटणार? मला पुरुषा मी सांगून होणार नाही, तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. प्रत्येकाला स्वतः प्रयत्न करावा लागेल. दुसऱ्याच्या भांडवलावर धंदा होत नसतो. दुसऱ्याच्या अभ्यासावर तुझं परीक्षा पास होणार आहे का? तुझ्या मैत्रिणी भरपूर अभ्यास केला आणि तू आपलं म्हटले ठीक आहे, मैत्रीण केली काय मी केली काय सारखंच आहे, मग दे पेपर. तुला अभ्यास करावा लागेल तर पास होशील. तसं इथं पण तेच आहे. दुसरा लॉ नाही इथं वेगळा, कायदा तोच इथं पण तो कायदा आपण इथं अंमलात कधी राहणार नाही. मेरी मर्जी. बरोबर आहे का? तर चर्चा आहे अक्षय पदाच्या प्राप्तीसाठी हा अक्षय तृतीया पर्व साजरा करायचा असतो. त्यासाठी म्हणून सांगितले निश्चय कारण तर एकच आहे आणि व्यवहार कारण जी आहेत आपल्याला निश्चयपर्यंत नाही, तर व्यवहार कारणाचा अवलंबन तर घ्या ना. त्याच्यामध्ये का दरिद्रता दाखव. चिंतन करा. ओम नमः. जाना आपल्या आत्म्याला जाणं, आपल्या आत्म्याजवळ राहा, आत्म्याला पहा. हा जाणणारा पाहणारा आत्मा मी आहे. हे शरीर संयोग भोग माझे नाही, मी नाही. या शरीरापासून, संयोगापासून, भोगापासून मी भिन्नच आहे. मी एकटाच आहे. मी स्वयं भगवान आहे. विसर्जन.